आपल्या क्षेत्रासाठी काहीतरी करा, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे। कोणाला याचं इम्पॉर्टन्स वाटलं का? आज इथे प्रत्येक गरीब मुलगा हा शिक्षणापासून वंचित झाल्यासारखा दिसतो। कारण मी बघतो सावनेरला असताना 35 बसेस फुल कॅपॅसिटीने दुसऱ्या तहसीलमध्ये जाऊन एज्युकेशन घेत आहे। आज जर आपल्या इथे एखादी चांगली शिक्षण संस्था राहिली असती तर हे मुलं इच्छा इथे शिकले असते आणि आपल्या घरच्या घरी त्यांचं एज्युकेशन झालं असतं। आज त्यांना डबल खर्च पडत आहे, शाळेची फी, स्कूलची फी, ट्युशन फी, त्याच्यानंतर त्यांची बसेसची फी, कुठे कुठे पैसा आपण देऊन राहिलेलो आहोत। हे सर्व आपण बघतो मित्रांनो, रोज बघतो, परंतु कधी आपण त्याच्यावरती विचार करत नाही। आज मलाही राजकारणात यायची काही गरज नव्हती, परंतु मला आज जो काही वर्ग येऊन भेटतो तो मला म्हणतो की सर तुम्ही काहीतरी करा, एखादा उद्योग काढा, जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना तुमच्या इथे काहीतरी एक नोकरीसाठी म्हणून अप्रोच करू। त्यांची ते झळझळ बघून मला असं वाटलं की काहीतरी आपण आता काहीतरी करायला पाहिजे। जेव्हा सावनेर सारख्या क्षेत्रामध्ये एवढे दिग्गज असून, एवढ्या वर्षाचं राजनीतिक बॅकग्राऊंड असून कोणीही समोर यायला तयार नाही, कोणत्या न कोणत्या कारणामुळे ते काहीही करायला, म्हणजे त्यांना सीट मिळत नाही म्हणा किंवा कोणत्या कारणामुळे ते समोर येऊ शकत नाही, ती शोकांतिका आहे। परंतु मी डिसाईड केलं की आपण याच्यासाठी लढा द्यायचा आणि आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना, आपल्या इथल्या शेतकऱ्यांना, आपल्या इथल्या युवा वर्गांना काहीतरी जर मार्गदर्शन करू शकलो आपल्या या माध्यमातून, तर आपण 10%ही करू शकलो तरी ते आपल्यासाठी खूप आहे। या निष्ठेने आज मी राजकारणात आलेलो आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना इथे वचन देऊन चाललोय की येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये भरभराटीची प्रगती दिसेल म्हणजे दिसेल आणि पुढल्या 6 महिन्यात त्या गतीला सुरुवात होईल म्हणजे होईल। आज मी अपक्ष जरी आहे, मी एका राष्ट्रीय पार्टीकडून लढणार होतो, केजरीवाल साहेबांच्या नेतृत्वाखाली मी लढणार होतो, परंतु राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रीय पक्ष तो लढू शकला नाही महाराष्ट्रात। तरी मी हटलो नाही मित्रांनो, मी तुमच्यासाठी समोर आलेलो आहो, अपक्ष म्हणून लढतोय, फुल कॅपॅसिटीने लढतोय, दोन्ही बलाढ्य पक्ष समोर असताना सुद्धा मी लढतोय। हे सगळं बघून मला एक प्रचिती येते की 1994 मध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष उमेदवाराला एकदा आशीर्वाद दिला होता आणि त्या अपक्ष उमेदवारावर तुम्ही जो विश्वास ठेवला होता त्याच विश्वासाने मी तुम्हाला सांगेल की याही वर्षी तुम्ही तोच विश्वासाने समोर या आणि या अपक्ष उमेदवाराला भरभरून मत करा आणि मी तुम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही मित्रांनो। पुढल्या 6 महिन्यामध्ये जर तुम्हा लोकांना गती मिळालेली नाही तर 6 महिन्याच्या नंतर तुम्ही स्वतः येऊन भेटा किंवा मी माझा आमदारकी पदावरून डायरेक्ट राजीनामा देऊन देईन जर मी निवडून आलो तर।